नमस्कार, मी रुचिता. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कोबी, गहू, जांभूळ, गाजर आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत. कोबीचे बाजारभाव मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. बाजारातील कोबीची आवक सरासरीच आहे, तर कोबीला उठावही चांगला आहे. त्यामुळे कोबीचे दर टिकून आहेत. कोबीला बाजारात सध्या सरासरी 800 ते 1000 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत. राज्यात मे महिन्यात झालेल्या पावसाचा कोबी पिकालाही फटका बसला. त्यामुळे पुढील काही आठवडे कोबीची बाजारातील आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोबीचे दरही टिकून राहतील असा अंदाज कोबी बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. देशातील गव्हाचं उत्पादन वाढल्यानंतरही दर तेजीत होते. मागील हंगामात शिल्लक स्टॉक असल्याने दर वाढले होते. सरकारने गव्हावर स्टॉक लिमिट लागू केले, त्यामुळे गहू बाजारातील तेजी कमी झाली. मात्र गव्हाचे दर टिकून आहेत. गव्हाचे भाव आजही सरासरी 2500 ते 2700 रुपयांच्या दरम्यान आहेत. सरकारची खरेदी ही 300 लाख टनांच्या दरम्यान झाली. यापुढील काळात बाजारातील गव्हाची आवक कमीच राहण्याचा अंदाज आहे. मात्र स्टॉक लिमिटचा दबाव बाजारावर असेल तरीही दरात पुढील काही आठवड्यांमध्ये काहीशी सुधारणा अपेक्षित आहे, असं गहू बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय. गाजराची बाजारातील आवक मागील काही आठवड्यांपासून कमी झाली आहे. मे महिन्यातील पावसाने राज्यातील अनेक भागात पिकाचं नुकसान झालं. यामुळे आवक कमी असल्याचं शेतकरी सांगतायत. तर लग्न सराईमुळे गाजराला चांगला उठावे याचा आधार दराला मिळतोय. सध्या बाजारात गाजर प्रति क्विंटल सरासरी 2000 ते 2500 रुपयांच्या दरम्यान विकलं जात आहे. पिकाचं नुकसान झाल्याने पुढील काही आठवडे बाजारातील आवकही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाजराचे दरही टिकून राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. जांभळाचा हंगाम आता सुरू झालाय. सध्या बाजारातील आवक कमी आहे. तसंच पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा जांभूळ पिकावर फटका दिसतोय. बाजारात सध्या गुणवत्तापूर्ण जांभळाला मागणी चांगली आहे, त्यामुळे दरही तेजीत आहेत. जांभळाला सध्या गुणवत्तेप्रमाणे 6000 ते 12000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय. पुढील काळात जांभळाची आवक वाढण्याचा अंदाज आहे, पण आवक सरासरीपेक्षा कमीच राहील असं शेतकरी सांगतात. त्यामुळे जांभळाचे भावही तेजीतच राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. ज्वारीचं उत्पादन चांगलं झाल्याने दरावर दबाव असल्याचं दिसतंय. रब्बीच्या ज्वारीची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर दरावर दबाव वाढला होता. दर पातळी 200 ते 300 रुपयांनी कमी झाली होती. ज्वारीच्या दरावरील दबाव आजही कायम आहे. ज्वारीला सरासरी प्रति क्विंटल 2600 ते 2800 रुपयांच्या दरम्यान भाव आहेत. ज्वारीची बाजारातील आवक सध्या कमी झाली आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये ज्वारीची आवक कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापारी व्यक्त करतायत.